शैक्षणिक आरक्षणाला बाबासाहेब आंबेडकरांचा ठाम विरोध होता। आणि जर आपण शिक्षणामध्ये आरक्षण ठेवलं तर पहिलीसुद्धा म्हणजे मराठ्यांच्या मुळावर कसे उठतात ही दोन उदाहरणं तुम्ही बघू शकता। ओबीसी असणारे पण मराठा म्हणून मिरवणारे आणि एक मराठा असूनसुद्धा मराठ्यावर अन्याय करणारे या दोन लोकांनी इंद्रजी शाहू महाराजांनी जे आरक्षण दिलं तो प्रकार सामाजिक समतेचा होता आणि नेहरूंनी जे शिक्षणामधील आरक्षण सुरू केलं ते जातीपातीची बीजं रोवणारी अशा प्रकारचं हे सुरू केलं। परंतु शिमाळी 181 नंबरवर जे मराठे होते त्यांचा पत्ता रातोरात फुली मारून कापला गेला। मराठा आहे असं लोकांना सांगत फसवत राहिले। आमच्या लोकांचं दुर्दैव केवढं मोठं 50 वर्ष हे कळलंच नाही की हा मराठा माणूस नसताना मराठा म्हणतोय। आणि नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक नामदेवराव जाधव। एका ज्वलंत विषयावरती आज आपण बोलणार आहे। मराठा आरक्षणाचा प्रश्न निर्माण कसा झाला आणि त्याचं सोल्युशन काय शकतं असा इथपासून ते आजपर्यंत फार A to Z हे सगळं आपण बोलणार आहोत आणि नीट समजून घेणार आहोत। थोडासा व्हिडिओ लांब होईल परंतु गेल्या 5 पिढ्यांचा बॅकलॉग भरून काढता येईल आणि पुढच्या 5 पिढ्यांना समृद्ध करता येईल अशा प्रकारचा विषय म्हणून शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय राहू नका। मित्रांनो, आपला देश स्वतंत्र झाला आणि भारताला छळणाऱ्या गुलामीत ढकलणाऱ्या इंग्रजांनी हा देश सोडून गेले। जाता जाता त्यांनी अशा लोकांच्या हातात सरकार दिलं किंवा सत्ता दिली की जे जास्त प्रकारे आणखी छळू शकतील आणि इथल्या लोकांना आणखी उपेक्षित करू शकतील। या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिले पंतप्रधान होण्याचा मान हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा होता, परंतु तो डावलून ते नेहरूंना पंतप्रधान करण्यात आलं। इथूनच आपल्या देशाची डावलाडावलीची आणि कोलाकुलीची पाडापाड्याची सुरुवात झालेली आपल्याला दिसते। योग्य व्यक्तींना डावलायचं आणि दुय्यम किंवा दुसऱ्या नंबरवर असलेल्या लोकांना पहिल्या क्रमांकाला घ्यायचं हे अशा प्रकारचं म्हणजे गुणवत्तेला बाजूला सारून चमकोगिरी चाटोगिरी किंवा काय आपण म्हणूया ना चेले चपाटी यांना पुढे आणण्याची ही पद्धत या देशामध्ये अशी सुरू झाली। ज्यावेळी हा देश स्वतंत्र झाला मित्रांनो त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर कायदा मंत्री म्हणून अनेक विषय होते। त्याच्यामध्ये सार्वजनिक शिक्षण, लोकांचे शिक्षण, कारण शिक्षण हे उद्धाराचं एक महत्त्वाचं माध्यम आहे। काही लोक म्हणत होते पहिले स्वातंत्र्य, बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते पहिलं शिक्षण, सामाजिक सुधारणा पहिल्या, कारण सामाजिक सुधारणा नसतील तर स्वातंत्र्य मिळून तरी काय उपयोग होणार आहे। म्हणून देश स्वतंत्र झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी एक शैक्षणिक धोरणाचा आराखडा बनवला आणि ते अंमलात आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता। त्याच्यामध्ये काही भानगडी वेगळ्या काही लोकांना करायच्या होत्या। बाबासाहेब आंबेडकरांचं असं म्हणणं होतं की शिक्षणामध्ये आरक्षण ठेवायला नाही पाहिजे। शैक्षणिक आरक्षणाला बाबासाहेब आंबेडकरांचा ठाम विरोध होता आणि जर आपण शिक्षणामध्ये आरक्षण ठेवलं तर पहिलीपासून म्हणजे पहिलीच्या मुलापासून त्याच्या कागदावर जात लिहिली जाईल आणि जात लिहिली तर आपल्याला जो देश एकसंध करायचा आहे, जातीपातीच्या भिंतीतून तो मुक्त करायचा आहे, ते आपल्याला शक्य होणार नाही आणि जाती अंताची लढाई आपण लढू शकणार नाही। शाळेमध्ये दाखल्यावरती जर जात लिहिली तर तिथून जात निर्मितीचा प्रवास सुरू होईल आणि मग जाती अंताची जी चळवळ आपल्याला करायची, सर्व समाज एका समतेच्या दायऱ्यामध्ये आणायचा आहे, चौकटीत आणायचा आहे, ते शक्य होणार नाही। म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणातील आरक्षणाला विरोध केला होता। परंतु या देशामध्ये जातीपातीचंच राजकारण व्हावं अशा प्रकारची मानसिकता असणाऱ्या सरदार नेहरूंनी, पंतप्रधान असलेल्या नेहरूंनी बाबासाहेब आंबेडकर हे कायदा मंत्री असतानासुद्धा त्यांच्या सल्ला सूचना डावलून बाबासाहेबांच्या गैरहजेरीमध्ये हे विधेयक पास केलं आणि या देशामध्ये शिक्षणामध्ये आरक्षण लागू केलं आणि त्याच्यापासून हा सगळा प्रवास पुढचा सुरू झाला। जुनं कलम 16(3), नवीन कलम 16(4). त्यामुळे बाबासाहेबांना असं म्हणायचं होतं की शिक्षणामध्ये आरक्षण न देता तुम्ही प्रत्येक गरजवंताला शिक्षण दिलं पाहिजे, जात पाहून नव्हे। मेरिट असणाऱ्या प्रत्येकाला, तो प्रत्येक कोणत्याही जातीचा असेल त्या गरजवंताला, प्रत्येक शिकण्याची इच्छा असणाऱ्या मुलाला जातीपातीचं कोणताही दाखला भिंत उभी न करता त्याला शिक्षण मिळालं पाहिजे असं बाबासाहेब आंबेडकरांचा आग्रह होता। परंतु नेहरूंना ते मान्य नव्हतं म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या गैरहजेरीत त्यांनी तो कायदा पास केला आणि तिथून खरी या आरक्षणाची सुरुवात झाली ती चुकीच्या दिशेने। राजर्षी शाहू महाराजांनी जे आरक्षण दिलं तो प्रकार सामाजिक समतेचा होता आणि नेहरूंनी जे शिक्षणामधील आरक्षण सुरू केलं ते जातीपातीची बीजं रोवणारी अशा प्रकारचं हे सुरू केलं। परंतु हा महाराष्ट्र बाबासाहेब आंबेडकरांना म्हणायचं होतं की प्रत्येक गरजवंताला शिक्षण द्या, त्याला जातीच्या चौकटी भिंती उभ्या करू नका। परंतु हे सगळं नेहरूंनी डावललं। परंतु या महाराष्ट्राचे सुपुत्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर खूप चांगलं प्रेम करणारे राजर्षी शाहू महाराजांचं चरित्र ज्यांना चांगलं माहीत होतं त्या यशवंतराव चव्हाणांनी मात्र ही चूक दुरुस्त करण्याचा चांगला प्रयोग केला आणि 18 मे 1959ला तारीख सकट सांगतोय म्हणजे आपल्याला त्याची ऑथेंटिसिटी कळते मित्रांनो। 18 मे 1959ला यशवंतराव चव्हाण यांनी एक GR काढला आणि जी चूक नेहरूंनी केली होती, बाबासाहेब आंबेडकर जे म्हणत होते की अशी चूक करू नका, ती चूक नेहरूंनी केली। ती चूक दुरुस्त करण्याचा मान यशवंतराव चव्हाण यांना मिळाला। त्यांनी तो घेतला। 18 मे 1959ला
यशवंतराव चव्हाण यांनी एक GR काढला आणि 900 रुपयेपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या सर्व जातीच्या लोकांना, मुलांना मोफत शिक्षण द्यायला सुरुवात केली. जे बाबासाहेब आंबेडकरांचं विजन होतं ते यशवंतराव चव्हाणांनी या पुरोगामी महाराष्ट्रात किंवा समतेची पायाभरणी करणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये हे काम यशवंतराव चव्हाणांनी सुरू केलं. 18 मे 1959ला सर्व जातीच्या सर्व मुलांना ज्यांच्या पालकांचं उत्पन्न वार्षिक 900 रुपये आहे, म्हणजे आजच्या काळामध्ये ज्यांचं 3.5 ते 4 लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न आहे, अशा प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण देण्याची व्यवस्था यशवंतराव चव्हाण यांनी केली. ही योजना एवढी चांगली होती की महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची गंगा वाहू लागली, महाराष्ट्रात शिक्षणाचं वारं वाहू लागलं. पुढे तुम्हाला कर्मवीर भाऊराव पाटील आणि अनेक शिक्षण संस्था दिसतील ज्या महाराष्ट्रामध्ये फोफवल्या आणि प्रत्येक गाव तिथे शाळा सुरू झाल्या आणि महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची गंगा वाढली. हे सगळं बघितल्यानंतर 1963 साली न्यायमूर्ती गजेंद्र गडकर यांनी एक घटनापीठाला निर्णय घ्यायला भाग पाडलं आणि सांगितलं की जे यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्रात करून दाखवलेले सर्व जातीच्या मुलांना मोफत शिक्षण, ही योजना खूप चांगली आहे, ही संपूर्ण देशामध्ये राबवली गेली पाहिजे. लक्षात घ्या, म्हणजे यशवंतराव चव्हाणांनी जे पायंडा पाडला तो अख्ख्या देशाने तो धडा गिरवावा अशा प्रकारचं 1963ला मत न्यायमूर्ती गजेंद्र गडकर यांच्या घटनापीठाने तो निर्णय दिला आणि आणखी आपल्या देशामध्ये सर्वच लोकांना शिक्षण मिळेल असा प्रवास पुढे झाला. पुढे 9 एप्रिल 1965ला 9 एप्रिल 1965ला एक पहिला GR निघाला. SCला 9% आरक्षण, VJNTला 4% आरक्षण, STला 7% आरक्षण आणि OBCला 10% आरक्षण. अशा प्रकारे 31% कोटा तो पूर्ण झाला. यावेळी PD देशमुख आयोगाचा नावाचा एक आयोग नेमला गेला आणि 11% OBC लोकसंख्या असणाऱ्या समाजाला 10% आरक्षण दिलं गेलं. याच्यानंतर अचानक 13 ऑक्टोबर 1967ला OBC यादी बनली, ती जातवार बनली. बाबासाहेब आंबेडकर आणि बाकी सगळे जातीच्या जास्त भिंती उभ्या करू नका म्हणून बाबासाहेबांनी SC, ST, OBC आणि ओपन असे फक्त 4च ग्रुप बनवले. आता त्याच्यामध्ये आणखी जातीच्या उंच भिंती उभे करायला सुरुवात झाली. 13 ऑक्टोबर 1967ला अचानक एक OBC यादी बनली, जातवार बनली. त्याच्यामध्ये 180 जातीचा समावेश करण्यात आला. 6च महिन्यांनी त्याच्यामध्ये परत लगेच एका ओळीची दुरुस्ती करण्यात आली आणि त्याच्यामध्ये 2 जातींचा समावेश केला. 182 माळी तेली, 183 माळी. 181 नंबरवर जे मराठे होते त्यांचा पत्ता रातोरात फुली मारून कापला गेला. मराठ्यांचं नाव काटलं गेलं. जिथं नैसर्गिक हक्क मराठ्यांचा होता ते नाव काटलं गेलं. कुणी काटलं हे मी तुम्हाला परत सांगायची गरज नाही. एव्हरीबडी नोज हू इज दॅट फेलो. त्याच्यानंतर म्हणजे 1967ला मराठ्यांवरती हा पहिला अन्याय झालेला आहे. दुसरं 1983ला मंडल आयोग आला आणि मंडल आयोगाने कोणाचेही मागासलेपण सिद्ध न करता काही जातींना आरक्षण दिलं आणि महाराष्ट्रामध्ये तर सगळा गोंधळच झालेला होता. लक्षात घ्या. आणि हा मंडल आयोग ना पार्लमेंटने स्वीकारला ना सुप्रीम कोर्टाने स्वीकारला, तरीसुद्धा मंडल आयोगाचे जास्त ढोल बडवले गेले कारण लोकांना कायदा माहीत नाही, लोक सुशिक्षित नव्हते, साक्षर नव्हते आणि मग मंडल असं करत हे सगळी गडबड झाली. पुढे हे झालं 1983ला मंडल आयोगाचं. आणि आपण खूप पुरोगामी आहोत असं दाखवण्याच्या चक्करमध्ये महाराष्ट्रातील काही नेत्यांनी काय उद्योग केला हे पण तुम्हाला माहिती आहे. एव्हरीबडी नोज. माझा पूर्वीचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. 1992पर्यंत बरं का सर्वांना मोफत शिक्षण ही यशवंतराव चव्हाणांनी सुरू केलेली 18 मे 1959ची योजना चालू होती. त्यामुळे 1992पर्यंत या महाराष्ट्रातील मराठा समाजातील कोणत्याही मुलाच्या शिक्षणामध्ये कसलीही अडचण आली नाही. 1992पर्यंत प्रत्येकाला फक्त उत्पन्नाचा दाखला दाखवला, कमी उत्पन्नातला किंवा गरीब घरातला मुलगी आहे असा एवढा दाखला एक ओळीचा मिळाला की त्या मुलांना सर्व मोफत शिक्षण मिळायचं 1992पर्यंत. पण मराठा समाजाला मोफत शिक्षण मिळते, मराठा समाज पुढं जातो आहे हे मराठा नसलेल्या एका नेत्याला पाहवत नव्हतं. ते स्वतः मराठा आहे असं लोकांना सांगत फसवत राहिले. आमच्या लोकांचं दुर्दैव केवढं मोठं, 50 वर्ष हे कळलंच नाही की हा मराठा माणूस नसताना मराठा म्हणतोय. आणि जसं शेळ्या मेंढ्याच्या कळपामध्ये एखादा लांडगा घुसून रोज एक शेळी फस्त करतो, तशा प्रकारे एक चांगल्या प्रस्थापित मराठा किंवा सुदृढ मराठा किंवा श्रीमंत मराठा किंवा प्रगतिशील असणाऱ्या मराठा एक करून संपवायचं काम
ज्यांनी केलं त्यांना हे पाहवत नव्हतं. 1992पर्यंत मराठे सगळे मुख्य प्रवाहामध्ये होते आणि जवळपास काँग्रेसवरती सुद्धा पूर्ण प्रभुत्व हे यशवंतराव चव्हाणांच्या सामाजिक धोरणांमुळे मराठा राजकारणामध्ये मुख्य प्रवाहामध्ये आलता. मराठ्यांकडे शैक्षणिक संस्था आलत्या, कारखाने आलते, मराठी उद्योजकतेकडे वळाले होते, शिक्षण घेत होते, प्रशासनामध्ये पण जात होते. सर्व चौफेर बाजूने मराठ्यांची प्रगती होत होती. परंतु मराठा म्हणून फिरणाऱ्या या एका लबाड लांडग्याला मात्र हे पाहवत नव्हतं. आणि मग हे 92पर्यंत चाललेलं हे सगळं समतेचं वारं, मराठ्यांच्या प्रगतीचा चौखूर उधळणारा हा घोडा रोखण्यासाठी म्हणून 23 मार्च 1994ला रातोरात एक GR काढला गेला आणि OBCचं आरक्षण 30%वरून 50%वर नेण्यात आलं. या 20%मध्ये 16% वाटा हा मराठा समाजाचा होता. तो मराठा समाजाला न देता मराठ्यांना आरक्षणातून, म्हणजे पूर्वी मराठ्यांना 100% आरक्षण होतं. कशामुळे? 18 मे 1959च्या GRमुळे जो गरीब होता त्या प्रत्येकाला, मराठाच नाही प्रत्येक जातीच्या मुलाला हे मोफत शिक्षण मिळत होतं. 23 मार्च 1994च्या GRमुळे मराठे सरळ आरक्षणातून जे लाभार्थी म्हणून 16% यायला पाहिजे होते त्यांच्या पोटावरती मारलं गेलं आणि मराठ्यांना OBCमधून बाहेर काढण्यात आलं. जो OBCमधला 16% वाटा होता तो मूलभूतपणे मराठ्यांचा होता आणि इथूनच मराठ्यांची खऱ्या अर्थानं घसरगुंडी सुरू झाली. घसरगुंडी म्हणा किंवा डायरेक्ट डबऱ्यात जायचाच कार्यक्रम झाला. कारण या GRनंतर मराठ्यांना शिक्षणामध्ये आरक्षण मिळणं दुर्मिळ होऊन गेलं, नोकऱ्यांमध्ये होऊन गेलं आणि सगळ्याच ठिकाणी मराठ्यांची कुचंबना होऊ लागली. दुसऱ्या बाजूला हे झालं एक, इथं मराठ्यांचा एकच पाय तोडला आहे, त्याच्यावर मी पूर्वी बोललो होतो डिटेलमध्ये. 23 मार्च 1994च्या GRमुळे मराठ्यांचा एक पाय कापला. आता एक पायाचा लंगडा तो कुबडी घेऊन चालायला लागला. दुसरा प्रयोग केला लबाड लांडग्यांनी. इंदिरा साहनी नावाचं एक प्रकरण कोर्टामध्ये चालू होतं या आरक्षणाच्या चक्करमध्ये. इंदिरा साहनी फक्त एवढं लोकांना माहिती आहे प्रकरण, पण या इंदिरा साहनी प्रकरणात मराठ्यांच्या आरक्षणाचा दुसरा पाय तोडला गेला. ते मात्र कोणत्याही तरुणाला माहीत नाही, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. या इंदिरा साहनी प्रकरणामध्ये या आरक्षणाच्या बाबतीमध्ये कशा प्रकारचा निर्णय घ्यायचा यासाठी 9 जज काम करत होते. त्यातले 4 जज लोकांचं यस म्हणणं होतं आणि 4 लोकांचं नाही म्हणणं होतं. एक मत शेवटचं निर्णायक बाकी होतं. ते ज्या बाजूने पडणार तसा एक निर्णय होणार होता आणि तो निर्णय एकदम डेंजर होता, खतरनाक होता. याच्यापूर्वी म्हणजे इंदिरा साहनी प्रकरणापूर्वी ओपनमधल्या जागेवरती ओपनमधले लोकच फॉर्म भरायचे आणि OBCमध्ये फक्त OBCवाले भरायचे. SC कॅटेगरीतले लोक SC कॅटेगरीमध्येच फॉर्म भरायचे. मग ते शिक्षण असेल, नोकरी असेल किंवा राजकीय निवडणूक असतील, या ठिकाणी प्रत्येकाने आपापल्या जातीमध्ये तो फॉर्म भरायचा. जी कॅटेगरी आहे त्याच्यात फॉर्म भरायचा. ओपनवाल्यांनी मात्र ओपनमध्ये राहायचं. ओपनवाल्यांनी OBC किंवा SCमधला फॉर्म भरू शकत नाही. तसेच SC आणि ST OBCसुद्धा ओपनमध्ये शिक्षणामध्ये किंवा नोकरीमध्ये किंवा राजकारणामध्ये अशा प्रकारचं घुसखोरी करू शकत नाहीत. एकमेकावरती असं उलथापलथ होऊ शकणार नाही, अशा प्रकारचं ते चित्र होतं. ही गोष्ट आहे. आता या इंदिरा साहनी प्रकरणामध्ये काय झालेलं आहे तर यामध्ये PB सावंत नावाचे एक मराठा जज होते. आता मराठा म्हटल्यानंतर ते आपल्या बाजूने निर्णय देतील या भ्रमात तुम्ही राहताल आणि इथंच मोठी गोडचूक झालेली आहे. PB सावंत यांचे राजकीय गुरु किंवा यांचे राजकीय समविचारी व्यक्ती म्हणजे या महाराष्ट्रातले शरद पवार. शरद पवारांना एका बाजूने मराठ्यांचा हा पाय कापला होता, दुसऱ्या बाजूला दुसरा पाय कापण्यासाठी PB सावंत यांच्या कानाला लागले आणि सांगितलं की या बाजूने निर्णय द्या. म्हणजे जो निर्णय मराठ्यांच्या बाजूने आला असता, ओपनमध्ये मराठे राहिले असते, OBCमध्ये OBC राहिले असते, यांनी इकडे यायचं नाही यांनी इकडे यायचं नाही, अशा प्रकारे समान वाटप झालं असतं. परंतु इंदिरा साहनी प्रकरणात PB सावंत मराठा असूनसुद्धा, म्हणजे मराठेच मराठ्यांच्या मुळावर कसे उठतात ही 2 उदाहरणं तुम्ही बघू शकता. एक OBC असणारे पण मराठा म्हणून मिरवणारे आणि एक मराठा असूनसुद्धा मराठ्यावर अन्याय करणारे, या 2 लोकांनी इंदिरा साहनी प्रकरणामध्ये असा निर्णय दिला गेला. म्हणजे त्या 5 लोकांचं एका बाजूला मत झालं न्यायाधीशांचं आणि 4 लोकांचं एका बाजूला आणि बहुमताने तो निर्णय आला. तो निर्णय काय होता की ओपनच्या जागेवर OBCसुद्धा येऊ शकतात, ओपनच्या जागेवर SC STसुद्धा येऊ शकतात. इथे परत मराठ्यांचं जे काय आरक्षण होतं, ज्या काही संधी होत्या त्या त्याच्यातून कमी होऊ लागल्या. मग काय करायला लागले लोक, एकाच वेळी 2 फॉर्म भरायला लागले, OBCमधून पण आणि SC STमधून पण. जर ती मुलं चांगल्या मेरिटला असतील तर ती ओपनमध्ये यायला लागली, OBCमधून पण ओपनमध्ये यायला लागली. पण मराठ्यांसाठी ज्या राखीव जागा होत्या
त्याच्यामधून मराठ्यांना कमी कमी जागा होत गेल्या आणि एका बाजूला ओबीसीमधून बाहेर काढल्यामुळे आणि दुसऱ्या बाजूला ओपनमध्ये बाकीचे लोक घुसवल्यामुळे असं दोन्ही बाजूनी सांडवे खोलल्यामुळे म्हणजे डावा कालवा उजवा कालवा, उजवा कालवा डावा कालवा, सगळा कालवा झाला आणि मराठ्यांचे सगळ्या संधी निघून गेल्या. तेव्हापासून म्हणजे इंदिरा साहनी प्रकरण ते 23 मार्च 1994चा GR इथपासून जे मराठ्यांचं वाटोळं सुरू झालं ते आजपर्यंत चालू आहे. हे नीट लोकांनी मुलांनी समजून घ्या. आज जे आपली जी मारामारी चालू आहे, आज जो वाद चालू आहे, आज जो संघर्ष चालू आहे त्याचं मूळ याच्यातच आहे. इंदिरा साहनी प्रकरण आणि 23 मार्च 1994चा GR. 23 मार्च 1900 GRमध्ये आणखी 2 गडबडी झालेल्या आहेत की जिथे मराठ्यांना 16% आरक्षण मिळायला पाहिजे होतं ते त्यांचं गेलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला धनगर हे भटकी जमात आहे हे चौथीचं मूलसुद्धा सांगू शकतं. असं असतानासुद्धा धनगर आणि धनगड असा धचा म करून जे धनगरांचं 7% हक्काचं आरक्षण होतं त्यांना STमध्ये शेड्यूल्ड ट्राईबमध्ये न टाकता त्यांना OBCमध्ये घातल्या झालं. म्हणजे एकाच GRमध्ये शरद पवारांनी 2 कार्यक्रम केले. 1 3 मे 2 निशाणे मराठ्यांना 16%ला टाकलेले आणि धनगरांना 7%ला टाकलेले. तेव्हापासून मराठा आणि धनगर हे 2 समाजांची जे घसरण चालू आहे ते आजपर्यंत ते बिचारे उपजारी आलेले नाहीत. आणि म्हणून आज या महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा समूह मराठा, दुसऱ्या क्रमांकाचा जातवाईज किंवा लोकसंख्येवाईज धनगर हे दोन्हीही आरक्षणापासून मोठमोठ्या संधींपासून वंचित आहेत. आणि म्हणून आज हा महाराष्ट्र जो मागे मागे ढकलला जातो आहे त्याला कारण हे आहे की 2 मोठ्या जाती या आरक्षणाच्या प्रवाहातून बाहेर आहेत. आणि म्हणून ह्या 2 चुका, ऐतिहासिक चुका आजच्या तरुणांना माहीत नाहीत की नक्की झालं काय होतं. तर ह्या 2 गोष्टी आहेत. 23 मार्च 1994च्या GRमुळे मराठ्यांचं 16% आरक्षण गेलं, धनगराचं 7% आरक्षण गेलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला इंदिरा साहनी प्रकरणामुळे मराठ्यांना जे काय उरलं सुरलं शिल्लक राहणार होतं त्याच्यामध्ये सुद्धा OBCमधून SC STमधून लोक ओपनमध्ये फॉर्म भरायला लागले. मग शैक्षणिक संधी मराठ्यांच्या जायला लागल्या, राजकीय संधी जायला लागल्या आणि नोकरीतल्यासुद्धा जायला लागल्या. म्हणजे एक GR आणि दुसरं इंदिरा साहनी प्रकरणाचं केस ज्याच्यामुळे मराठ्यांचे दोन्ही पाय कापले गेले. आणि आज मराठे जे अपंग अवस्थेत, दिव्यांग अवस्थेत,